कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पाहुयात सविस्तर वृत्त। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे। या अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांसह कोकणातील प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडलेत। तर शुक्रवारी पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघातील विशेषतः चिपळूण शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधलंय। चिपळूण नगर परिषदेने जी कर आकारणी केली आहे त्या आकारणी विरोधात चिपळूण वासियांमध्ये असंतोष पसरलाय। तरी कर आकारणीचा फेरविचार व्हावा आणि लोकांना न्याय देण्याबाबत निर्णय व्हावेत। चिपळूण नगर परिषदेची पंचवार्षिक कर आकारणी आता झालेली। सदर आकारणी स्थानिक लोकांच्या जवळजवळ आक्षेप अनेक आहेत, मोठ्या प्रमाणात नाराजी आहे, संताप आहे, लोक रस्त्यावर त्या संबंधी उतरले। तर माझी आपली आग्रहाची विनंती आहे, कारण चिपळूण शहरामध्ये 2021 मध्ये महापुरामध्ये प्रचंड उद्ध्वस्त झालेलं शहर आहे। व्यापारी वर्ग प्रचंड हवालदिल झालेला आहे। घरदार नव्याने दुरुस्तीच्या मागे त्या पुराच्या वेळी केलेली आहे। त्यामुळे आज ही जी आकारणी केलेली आहे त्यामध्ये आदरणीय आम्ही सगळ्यांचं ज्यांच्याकडे लक्ष आहे किंवा जे आम्हाला न्याय देऊ शकतात ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब देखील इथं आहे। तर मला त्यांना विनंती आहे की चिपळूण शहरात ही जी आकारणी केलेली आहे त्या आकारणीबाबतचा फेरविचार व्हावा आणि लोकांना न्याय देण्याबाबतचं निश्चितपणे आपण लक्ष द्याल, हा विश्वास देखील या निमित्ताने मी व्यक्त करतो। याचबरोबर चिपळूण शहरात लागू करण्यात आलेल्या निळ्या आणि लाल पूररेषेमुळे चिपळूणचा विकास थांबलाय। तरी पूररेषेचा पुन्हा सर्वेक्षण करून विचार केला जावा असे दोन मुद्दे शासन दरबारी मांडून चिपळूण वासियांना न्याय देण्याच्या दृष्टीने आमदार शेखर निकम यांनी हिवाळी अधिवेशनात स्पष्ट भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। गेले काही वर्ष सातत्याने 3 वर्ष मी मांडत आलेलो आहे की चिपळूण शहरामध्ये रेड लाईन ब्लू लाईनच्या माध्यमातून पूर्णपणे विकास थांबलेला आहे आणि असं असताना आज आपल्याला त्या बाबतीतचा देखील फेरविचार करणं खूप गरजेचं आहे। कारण जलसंपदाच्या वतीने पूररेषा ही कोणती ठोस व वस्तुनिष्ठ आकडेवारी न घेता ही आखलेली। आज गेले 3 वर्ष जलसंपदा खात्याच्या वतीने आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून गाळ काढण्यासाठी आम्हाला निधी त्या माध्यमातून मिळाला होता आणि जलसंपदाच्या वतीने वाशिष्ठी असेल, शिवनदी असेल, जवळपास 16 लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे। त्यामुळे गेले 3 वर्षामध्ये चिपळूणमध्ये पूर आलेला नाही। म्हणून अध्यक्ष महोदय आपल्यास विनंती आहे की सदर पूर रेषेचा पुनर्सर्वे व्हावा। तसेच नगर विकास खात्याच्या वतीने नव्याने बांधकाम परवानगी देण्याच्या बाबतीत आपण निश्चितपणे धोरण निश्चित करावं व चिपळूण शहर वाचवण्यामध्ये आपण सर्वांनी मिळून लक्ष द्यावं।